प्रसादजी, आता तुम्ही सगळ्या चौघांचंही ऐकलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला प्रश्न वेगळा विचारत नाही, तुमचं मत थेट मांडावं तुम्ही. धन्यवाद. अवधूत वाघ यांचे आभार आणि समस्त व्यासपीठावर उपस्थित असलेल्यांचेही धन्यवाद. आपण या चर्चेत एका निमित्तानं विचारांची घुसळण करण्यासाठी आलेलो आहोत आणि मला वाटतं की ही विचारांची घुसळण ही भविष्यकालीन वाटचालीसाठी निश्चित उपयोगी ठरेल. सुसंवादापर्यंत नेण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. संघाची आव्हानं काय, संघ पुढे कसा जाईल, संघाच्यासाठी काय करायला हवं वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर असतात. अनेकदा त्याची चर्चा आपण खाजगीमध्ये करत असतो, सार्वजनिकरित्याही ती मांडत असतो. इथे आत्तापर्यंत जे ऐकलं, मला त्यातलं पहिलं एक असं निरीक्षण मांडावंसं वाटतं की विरोध करणाऱ्यांचा स्वागत या देशाने नेहमी केलेलं आहे, आजही होतं आहे, विरोध होतो आहे. आता मोदी जेव्हा म्हणतात की मी रोज पावणे 2 किलो शिव्या खातो, म्हणजे विरोध होतोय ना, आणि विरोध स्वीकारलाही जातोय, प्रतिक्रिया येते, तीही स्वीकारायची मग विरोधकांनी तयारी ठेवायला हवी. पुढचा त्यातला एक मुद्दा असा आहे की आपल्याला लहानपणापासून सांगितलेली नेत्रहीन आणि हत्तींची गोष्ट माहीत असेल. ते प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या पद्धतीनं हत्ती कसा दिसतो याचं एक निरीक्षण केलं. मला असं वाटतं थोडीशी परिस्थिती इथे पण तशीच आहे. ते हत्तीला अजूनही चाचपडून पाहत आहेत. माझी विनंती एवढीच आहे की थोडीशी ताकद लावा आणि डोळ्यावरची पट्टी काढा. हत्ती खरा कसा दिसतो ना, ते डोळ्यावरची पट्टी काढल्याशिवाय नाही दिसणार. इथे प्रतीक स्वरूपामध्ये तुम्ही संघाला घ्या. संघ दिसतो कसा हे पाहण्यासाठी आपले स्वतःचे डोळे उघडायची तयारी ठेवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की संघ आहे कसा. स्वातंत्र्य आंदोलनातलं संघाचं योगदान वगैरे हे प्रश्न नेहमीच आहेत. मला वाटतं की इथे स्वप्नील सावरकर बसलेला आहे आणि हा तो माणूस आहे, हा त्यांचा वंशज आहे ज्या बाळाराव सावरकरांनी आपली संपूर्ण संस्था संघामध्ये विलीन केलेली आहे. बाबाराव, माफ करा, स्वातंत्र्यवीरांच्या जी. ती संस्था विलीन केली आणि संघ वाढावा म्हणूनही प्रयत्न केलेले आहेत. तर ती सगळी माणसं एका इंग्रजी अधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या चळवळीसाठी झटत होती, कारण राष्ट्राला स्वराज्य देणं हे त्यांचं ध्येय होतं. त्यामुळे संघाच्या स्वातंत्र्य योगदानातल्या एकूणच योगदानाची परत कारणमीमांसा करण्याची गरज नाही. पुन्हा पुन्हा तेच सांगावं लागेल की डोळ्यावरची पट्टी काढली, अनेक उत्तरं आपल्याला सापडत जातील. असं वाटतं काही जणांना की द्वेष खूपच वाढला आहे. 2014 पासूनच द्वेष वाढलेला आहे. 2014च्या आधी कधीच द्वेष नव्हता आणि 2014ला नरेंद्र मोदी सत्तेत बसले म्हणूनच द्वेष वाढू लागलेला आहे. खरं तर कसं आहे ना, संघ ऐकतोय, ऐकून घेतोय आणि बोलू देतोय. या हिंदूंच्या ज्या स्वभाव वैशिष्ट्यांपैकी अनेक स्वभाव वैशिष्ट्य संघामध्ये आहेत, म्हणून हे आपण या व्यासपीठावर येऊन सांगू शकतो. अतिशय थेट आणि स्पष्ट बोलतो. जाऊन जमाते इस्लामीमध्येही सांगावं ना कधीतरी की प्लीज द्वेष कमी करावं, नका ना लँड जिहाद करू. खाली मुर्दा काढलेला नसताना पण 4 दगडं ठेवून तुम्ही मजार बनवता, त्याच्यावर चादरी टाकता आणि मग सगळ्या गोष्टी सुरू होतात. विषय असा आहे की क्रियेची प्रतिक्रिया येते हे का स्वीकारत नाही होत आपण. प्रतिक्रिया येते, त्या प्रतिक्रियेला आपण तिरस्कारच म्हणणार आहोत का? मग प्रतिक्रिया देणाऱ्यांचा आधार आणि अधिकार मान्य नाही करायचा. सब समाज को साथ लिए आगे है बढ़ते जाना हे एक संघ गाणं आहे, संघाचं गीत. हे गीत स्वीकारल्यापासून जी चालू झालेली वाटचाल आहे ती समाज संघमय करण्यासाठी सुरू झाली आणि आज संघ समाजमय करण्यापर्यंत आलेली आहे. हे मोठं यश नाही. 100 वर्षातला सगळ्यात मोठा बदल हा सगळा समाज आपल्याप्रमाणे करायचा या हट्टापासून आपणही समाजाप्रमाणे व्हायचं, एवढा मोठा मानसिकतेतला बदल संघ स्वीकारतो. हे कौतुकास्पद असलं पाहिजे. जेव्हा समाजासारखं आपल्याला व्हायचंय हे संघ म्हणतो, तेव्हा स्वाभाविकरित्या जसं मृणालिनीताई म्हणतात की जातीद्वेषाची चिंता संघाने करायला पाहिजे, ती होते म्हणून तर समाजासारखं आपण होऊ पाहतो आहोत. त्याचबरोबर द्वेषमूलक राहू नये ही भावना अत्यंत मूलगामी हिंदू भावना आहे आणि ती मूलगामी हिंदू भावना टिकावी म्हणूनच तर मुस्लिम विचारवंश काम करत असतो. हे का नाकारून चालतो आपण त्याच मुद्द्यांच्या आधारे संघाला जर नेहमी टोकत राहू, संघाविषयी बोलत राहू, तर निश्चित
पुन्हा फिरून तीच गोष्ट होईल. हत्ती समोर उभा आहे, पण आपल्याला तो खांबासारखा वाटेल, दोरीसारखा वाटेल किंवा इतर कोणत्या ना कोणत्या गोष्टींसारखा दिसत राहील. मला वाटतं आव्हानांची चर्चा आपण थोड्या पुढच्या टप्प्यात केली तर अधिक बरं राहील.